हिंगोली परभणीच्या विधान परिषदच्या मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांमध्ये आता सुरुवात होणार आहे। मी सध्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। आपण बघत असाल की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्या प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज या ठिकाणी झालेल्या आहेत। एकूणच 3 टेबलवरती ही सगळी मोजणी जी आहेत मोजणी होणार आहे। आणि आपण जर परभणी हिंगोली विधान परिषदचं जर गणित बघितलं निवडणुकीमधलं तर या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती। आणि या तिरंगी लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार सईद खान असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यामध्ये ही प्रमुख लढत झाली होती। मतदान जर बघितलं तर या ठिकाणी 466 पैकी 465 मतदान जे आहे ते झालं होतं। आणि आज त्या संपूर्ण मतदानाचा जो आहे तो आज निकाल लागणार आहे। निकाल लागण्यापूर्वीच परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार सईद खान यांचे बॅनर जे आहे ते आपल्याला झळकताना दिसत आहेत। विजयाचे बॅनर महायुतीकडनं निकालाआधीच लावण्यात आलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा याची देखील रंगलेली आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर विजयी कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।